स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारीवरील महत्त्वाचे उदाहरणे पाहणार आहोत। उदाहरण क्रमांक 1, 50 चे 30% अधिक 42 चा 1/6 बरोबर किती? 50 च्या ठिकाणी 50 लिहायचे, च्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह लिहायचं। 30% म्हणजे 30/100 अधिक 42 च्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह 1/6 जसेच्या तसे। आता हा एक शून्य कट झाला, छेदामधला एक शून्य कट झाला, हा एक शून्य कट झाला, हा एक शून्य कट झाला। इथे उरले 5 आणि 3, 5 त्रिक 15 अधिक 6 1 6, 6 7 42। इथे उरला 7 आणि इथं 1, 7 गुणिले 1, 7 1 7। छेदामध्ये 1 उरला, छेदामधल्या एकाला काही किंमत नसते। 15 आणि 7 22। पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे। उदाहरण दुसरे, 180 चे 40% अधिक 290 चे 60% बरोबर किती? 180 जसेच्या तसे लिहायचे, च्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह लिहायचं। 40% म्हणजे 40/100 अधिक 290, च्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह लिहायचं। 60% म्हणजे 60/100। आता हा छेदामधला एक शून्य कट झाला, अंशामधला एक शून्य कट झाला, हा एक शून्य कट झाला, हा एक शून्य कट झाला। इथं किती उरले? 18 गुणिले 4, 18 चूक 72 अधिक हा छेदामधला एक शून्य कट झाला, अंशामधला एक शून्य कट झाला, हा एक शून्य कट झाला, हा एक शून्य कट झाला। इथं किती उरले? 29 गुणिले 6, 6 9 54, 54 शी 4, हातचे आले 5, साइन धुने 12, 12 आणि 5 17, 174। 72 अधिक 174 बरोबर 4 आणि 2 6, 7 आणि 7 14, 14 शी 4, हातचा आला 1, 1 ने 2, 246। आपलं उत्तर आलं 246। पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे। उदाहरण तिसरे, एका किंमतीच्या 20% रक्कम ही 58 रुपये आहे, तर ती किंमत कोणती? इथं आपल्याला काय म्हटलं आहे? एका किंमतीच्या 20% रक्कम। किंमत आपल्याला दिलेली नाही, म्हणून आपण किंमतच्या ठिकाणी काय लिहायचं? x। पुढे काय म्हटलं आहे? एका किंमतीच्या 20% रक्कम, x गुणिले 20% म्हणजे 20/100। 20% रक्कम ही 58 रुपये आहे, बरोबर 58। तर ती किंमत कोणती? तर आपल्याला इथं किंमत काढायची आहे, म्हणजे x ची किंमत काढायची आहे। तर हा एक शून्य कट झाला, छेदामधला एक शून्य कट झाला, अंशामधला एक शून्य कट झाला, छेदामधला एक शून्य कट झाला। 2 1 2, 2 5 10। इथं उरला x छेद 5 बरोबर 58। आता हा 5 इथं छेदामध्ये आहे, म्हणजे भागाकारामध्ये आहे, बरोबरच्या या साईडनं गेला तर गुणाकारामध्ये जाणार। x बरोबर 58 गुणिले 5, x बरोबर 8 5 40, 40 शी 0, हातचे आले 4, 5 5 25, 25 आणि 4 29, x बरोबर 290। आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे। उदाहरण चौथे, एका संख्येची 25% किंमत जर 0.25 असेल तर ती संख्या कोणती?
एका संख्येची 25% किंमत. इथं आपल्याला संख्या दिलेली नाही म्हणून ती संख्या आपण इथे x मानू. एका संख्येची 25% गुणेला 25%. 25% म्हणजे 25/100. किंमत जर 0.25 असेल, किंमत किती आहे 0.25, तर ती संख्या कोणती? म्हणजे आपल्याला इथं x ची किंमत काढायची आहे. 25 × 25, 25 × 100. x/4. हा 4 इथं भागाकारामध्ये आहे, बरोबरच्या या साईडनं गेला तर काय होणार गुणाकारामध्ये जाणार. तर x बरोबर 0.25 गुणेला 4. x बरोबर 0.25 गुणेला 4. 4 × 5 = 20. 20शी 0, हातच्याले 2. 4 × 2 = 8. 8 × 2 = 10. 10शी 0, हातचाला 1. 4 0 0 आणि हा 1. आता किती अंकानंतर पॉईंट आहे 1 2. 2 अंकानंतर पॉईंट आहे म्हणून 2 अंकानंतर पॉईंट द्यायचा 1 2. x बरोबर 1.00. तर x बरोबर 1. आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. हे योग्य उत्तर आहे. उदाहरण 5. एका संख्येच्या 25% जर 20 आहे तर त्या संख्येच्या 40% किती? एका संख्येच्या 25%. संख्या आपल्याला दिलेली नाही म्हणून ती संख्या आपण इथे x मानू. x गुणेला एका संख्येच्या 25%. 25% म्हणजे 25/100. 25% जर 20 आहे, बरोबर किती आहे 20. 20 आहे तर त्या संख्येच्या 40% किती? संख्येच्या च्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह. 40% किती? 40% म्हणजे 40/100. 25 × 25, 25 × 100. हा एक 0 कट झाला, हा एक 0 कट झाला, हा एक 0 कट झाला, हा एक 0 कट झाला. 4 × 2 = 8. इथं उरले x/4 बरोबर 4 × 2 = 8. आता हा 4 इथं भागाकारामध्ये आहे, बरोबरच्या या साईडनं गेला तर गुणाकारामध्ये जाणार. x बरोबर 8 गुणेला 4. x बरोबर 8 × 32. x बरोबर 32. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.